नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे ॲपल ज्यूस. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 7 ते 8 हे खजूर आहेत. ह्याच्या बिया मी काढून घेतल्या आहेत आणि हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे 2 वेळेस. आता हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे रात्रभर आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. आता सोबतच मी अंजीर पण घेतलेले आहेत 4. हे पण रात्रभर आपल्याला ठेवायचे आहेत. अंजीर पण धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये पण पाणी टाकून घेते मी. आता इकडं बदाम पण घेतलेले आहेत. 10 ते 15 मी बदाम घेतलेले आहेत. ते पण पाण्याने धुवून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून ते तिन्ही जिन्नस जे आहेत तर रात्रभर असे भिजत ठेवणार आहे मी. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता खजूर जे आहेत तर छान असे भिजलेले आहेत आपले, एकदम मऊ असे. अंजीर पण मऊ झालेले आहेत, एकदम फुगून असे टम्मवर आलेले आहेत आणि बदाम पण छान असे भिजलेले आहेत आपले. तर आता आपण इकडं ॲपल घेतलेले आहेत 3, 2 केळी घेतलेली आहे. हे जे ॲपल आहे छान असं पाण्यामध्ये धुवून घेऊया. ह्याच्यावरचे स्टिकर काढून घेतले आहेत मी. छान असं धुवून घ्यायचे हे ॲपल आपल्याला. आता मी ॲपल चिरून घेतलेले आहेत. तर ॲपल चिरून घ्यायला लागली आहे मी. आता ह्याची सालं काढणार नाही मी. सालासहित हे ॲपल मी चिरणार आहे. आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी. तर आपलं हे ॲपल चिरून झालेलं आहे. तर हे बघा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ॲपलचे. आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यूस करायचं, ज्यूस पात्र. आता ज्यूस पात्रामध्ये मी हे ॲपलचे तुकडे टाकून घेतले आहेत आधी. त्याच्यानंतर आता हे खजूर टाकणार आहे भिजवलेले आणि त्याच्यासोबतच अंजीर पण टाकून घेणार आहे. आता त्याच्यानंतर आता हे भिजवलेले बदाम पण असेच टाकून घेणार आहे. ह्याचे पण मी सालं काढलेले नाही इथं. आता मी इथं केळी घेतलेली आहे 2. आता हे केळीचे सालं काढून ही केळी पण ज्यूस पात्रामध्ये टाकून घेणार आहे, केळीचे तुकडे करून. तर आता ह्याच्यामध्ये मी 2 गिलास, साधारण 2 गिलास मी दूध टाकून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे मी आणि बर्फ पण टाकलेला नाही आहे ह्या ज्यूसमध्ये. आता हे आपण मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊया ज्यूस. तर तुम्ही बघू शकता छान असा आपला ज्यूस तयार झालेला आहे. ॲपलचा कलर पण छान आलेला आहे. तर आता मी हे गिलासात टाकून घेते हे ज्यूस. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आता मी हे ज्यूस जे आहे दोन्ही गिलासात टाकून घेणार आहे. मस्त असा आपला हा ज्यूस तयार झालेला आहे.
आता ह्याला साईडला मी केळी लावून घेतलेली आहे ग्लासला. तर कलर तर खूपच छान आलेला आहे ज्यूसचा, तुम्ही बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये केळीचे छोटे छोटे तुकडे केलेले होते मी, ते टाकून घेणार आहे वरून. तर माझे हे तुकडे टाकून झालेले आहेत. तर आपला हा ज्यूस छान असा मस्त तयार झालेला आहे. एकदम पटकन होणारा हा ज्यूस हेल्दी ज्यूस आहे. तुम्ही पण घरी करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.